नागपूर ज्या तर्री पोह्यासाठी ओळखला जातो त्या तर्री पोह्यावरही सिलेंडरचा जो संकट आहे तो भारी पडतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण अनेक दुकानांमध्ये अनेक हॉटेल्समध्ये आता खाद्यपदार्थांचे दर जे आहेत ते वाढायला लागलेले आहे। सिलेंडर जो आहे व्यावसायिक सिलेंडर जो आहे त्याचे दर वाढल्याचा हा परिणाम सांगितला जात आहे। मला सांगा तुम्ही पण दर वाढवले आहे का किंवा दर वाढवण्याचा विचार करताय? दर आता सध्या वाढवले नाही, परंतु 1-2 दिवसात आम्ही वाढवायचे विचार करत आहोत सिलेंडरच्या। मुख्य कारण काय, म्हणजे सिलेंडर महाग झाला, सिलेंडर मिळण्यामध्ये अडचणी होत आहेत, तो मुख्य कारण आहे की दुसरं काही कारण? नाही, सिलेंडर महाग झाला आहे आणि जो सिलेंडर एका याच्याचा तो दुप्पट झाला आहे आता घेण्यासाठी कमर्शियल। तुमचा हा जो कमर्शियल व्यावसायिक सिलेंडर लागलेला आहे हा कितीने घेतलेला आहे? हा जो मी घेतला आहे 3600 रुपयाने घेतला आहे काल। आणि याच्या पूर्वीचे किंवा युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी काय ते 1760 रुपये किंवा 1660 रुपयाच्या दरम्यान असं मिळत होतं आपल्याला। दुपटीने दर वाढले का? कारण सरकार तर कमी एवढे दर वाढवलेले नाही म्हणते। आता सरकार जे सांगत आहे ते खरं आहे की एजन्सी जे बिल देत आहे ते खरं आहे। आता समजून असमंजसपणा झाला आहे। सरकार ते लोक तर बिल देत आहे आपल्याला 3600 रुपयाचं, ते जे बिल देत आहे तर ते खोटं नाही देत आहे एजन्सी। कारण की आम्ही पण आजपासून नाही घेत आहोत, आम्ही त्यांच्याकडनं 10 वर्षापासून त्याच्यापासून एजन्सीपासून घेत आहोत सिलेंडर। सध्या तुमच्याकडे पोह्याचे दर काय आहे आणि वाढले तर किती होते? आता आमच्याकडे 35 रुपये किंवा 40 रुपयाच्या दरम्यान आम्ही आता वाढवायचा विचार करत आहोत। सध्या किती? सध्या 30 रुपये आमच्याकडे दरम्यान पोह्याचे एक प्लेटचे रेट। या ठिकाणी काही ग्राहक आहेत, जी स्थिती आहे तर त्याप्रमाणे दर वाढवण्याचा विचार अनेक हॉटेल चालक करत आहे। काही ठिकाणी तर समोस्याचे दर वाढवण्यातही आले। अखेरीस फटका जो आहे तो सामान्य नागरिकालाच बसणार आहे। सामान्य नागरिकांना आणि कसं आम्ही ॲटो रिक्षा चालवतो आणि त्याच्यामुळे कसं आम्हाला सुद्धा मग त्याच्यामुळे ॲटोचे सुद्धा रेट वाढावं लागेल। त्याच्यामुळे थोडं गॅस सिलेंडर आणि ॲटोची गॅससुद्धा महाग झालेली आहे। आधी 70 रुपये 80 रुपये होती, आता डायरेक्ट 90 रुपये करून टाकलेली आहे। तर आम्हाला सुद्धा परवडत नाही आहे। 2000 रुपये 1500 रुपये अशी गॅस लागत आहे गाडीमध्ये। आणखी काही ग्राहक है, कुछ जो दुकानदार हैं, होटल चालक हैं, उनको जो जिस प्रकार से सिलेंडर की तकलीफ हो रही है, रेट अब धीरे धीरे बढ़ने लगे हैं मार्केट में, अब वो भी इफेक्ट दिखने लगे। हाँ, लेकिन हमको तो रोज़ सुबह कहीं ना कहीं चाय नाश्ता लेना ही है, तो ठीक है अब जैसा भी रेट रहेगा वील सी क्या आगे होता है। नागपुर पोहे के लिए जाना जाता है, नागपुर का पोहा काफ़ी प्रसिद्ध है, लेकिन अब उसके भी रेट बढ़ने वाले हैं ऐसा कहा जा रहा है क्योंकि सिलेंडर महंगा हो गया। सर पोहे का प्रेमी रेट बढ़े रेट कम हो उसको कोई फर्क नहीं पड़ता। पोहे का प्रेमी कितना भी रेट हो जाए, आशीष कितना भी रेट कर दे, पोहे का प्रेमी पोहा खा के जाएगा। तर नागपूरमध्ये असेही पोहा प्रेमी आहेत जे कितीही दर वाढले तरी त्याचा परिणाम काही होणार नाही। मात्र एक वास्तविकता आता दिसायला लागलेली आहे, कारण व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो मिळणं कठीण झालेला आहे आणि ज्यांनाही मिळत आहे त्यांना जास्त दरावर तो मिळत आहे आणि त्यामुळे जे हॉटेल संचालक आहेत त्यांनी त्यांच्या खाद्यपदार्थांचे दर वाढवायला सुरुवात केली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये नागपूरचा प्रसिद्ध तर्री पोहा जो आहे तोही काही प्रमाणात महाग होऊ शकतो। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.